हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये. आज आपण बनवणार आहोत बेसन एकदम साध्या पद्धतीने. तर चला बघूया साहित्य. एक कांदा कापून घेतला आहे आणि मिरची कट करून घेतली आणि कोथिंबीर घेतली आणि बेसन. चला मग सुरुवात करूया. कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम करून घ्यायचं. गरम झालं त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली. आता त्यामध्ये जिरं टाकून घेऊ. जिरं पण टाकून घेतलं. आता त्यामध्ये आपण जो कट करून घेतला होता कांदा तो टाकून घ्यायचा. तो पण टाकून घेतला. फ्राय करून घ्यायचं त्याला थोडं. जास्त पण फ्राय नाही करायचा, थोडा फ्रायच करायचा. आणि त्याच्यामध्ये हिरवी कट केलेली मिरची टाकायची. दोन्ही सोबत फ्राय होऊन जातं. कांदा अगोदर जास्त फ्राय केला तर मग मिरची कच्चीच राहते, त्याच्यामुळं थोडाच झाला की मिरची त्याच्यात घालून घ्यायची. बघा, दोन्ही पण फ्राय करून घेतले. आता टाकायची हळद. थोडीशीच हळद टाकायची. कोथिंबीर टाकायची बारीक करून. ती पण फिरवून घ्यायची. हळद, मिरची, कांदा आणि कोथिंबीर चांगली फ्राय झाली. आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया पाणी. आपल्याला जास्त पातळही बेसन नाही करायचं, त्याच्यामुळे जास्त पण पाणी नाही घालायचं. हे बघा, एवढं पाणी घालून घेतलंय. आता घालून घेऊया मीठ. मीठ चवीप्रमाणे घालायचं. गरम होऊ द्यायचं चांगलं पाणी. जरा असं फिरून गरम होतंय असं वाटलं की गरम झालंय चांगलंच. लई उकळी नाही काढली तरी चालेल. आणि मग ते बेसन मी पाण्यामध्ये विरघळून घेतलं होतं. फिरून फिरून त्याच्या गाठी मोकळ्या करून घेतल्या होत्या आणि मग ते या पाण्यामध्ये टाकून फिरून फिरून घ्यायचं. बेसन त्याच्यामध्ये टाकलं लगेच की त्या गाठी फोडता येत नाही, त्याच्यामुळे मी अगोदरच वाटीत बेसन आणि पाणी एकत्र करून घेतलं होतं. फिरून फिरून घ्यायचं, असं सोडायचं नाही, फिरवत राहायचं. फिरूनच घ्यायचं. फिरलं की मग गाठी गाठी होत नाही, आपलं चांगलं मऊ बेसन तयार होतं. तर घट्टपणा येत राहतो त्याला फिरवत फिरवतच. बघा, घट्ट होतंय. असं घट्ट होईपर्यंत फिरवत राहायचं. असं घट्ट झालं की मग थोडं हे झालं तरी काही नाही. बघा, बनवून तयार आहे. आवडलं तर नक्कीच करून बघा. आता झाकण ठेवून 4-5 मिनिटभर तरी होऊ द्यायचं. कमी गॅसवरच होऊ द्यायचं. आता बघूया. 4-5 मिनिट झालेत. बघितलं, बेसन आपलं तयार आहे. कमी गॅसवरच होऊ दिलं होतं. असं बेसन सुटलं म्हणजे की आपलं बेसन तयार आहे. बघूया. आवडलं तर नक्कीच करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भाकरीसोबत खायला खूप छान लागतं.
करून बघा नक्कीच. काही चुकी झाली असेल तर माफ करा.